व्हिडिओ सुरू करण्याअगोदर छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. नमस्कार, मी अजय. द डॉक्युमेंटरी शोच्या या स्पेशल एपिसोडमध्ये सर्वांचं स्वागत. छावा पाहून आल्यानंतर जे ते शेवटचे 20 मिनिटं होते तेवढं इमोशन घेऊन येतात, त्याला आपल्या शब्दात व्यक्त करता येणार नाही. छत्रपती संभाजी महाराज या भारतभूमीचे असे संतान होते ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान केलं, आणि छावा त्याच बलिदानाची कहाणी आहे. संपूर्ण सिनेमा हा श्री शिवाजी गोविंद सावंत यांच्या पुस्तकांशी निगडीत आहे, जी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गेल्यानंतर स्वराज्याचा कारभार हा छत्रपती संभाजी महाराजांवरती आला. महाराजांनंतर एवढा मोठा कारोबार सांभाळणं किती चॅलेंजिंग असेल, पण तरीही छत्रपती संभाजी महाराजांनी आपला वडिलांचा स्वाभिमान 100 पटीनं वाढवला. एका बाजूला आपल्याच बापाला आणि भावाला मारून थप्पीवर बसणारा औरंगजेब, आणि दुसऱ्या बाजूला आपल्या वडिलांची कीर्ती जगभरात पसरविणारे छत्रपती संभाजी महाराज. या दोन्ही विचाराबद्दल या सिनेमामध्ये सांगितले. छत्रपती संभाजी महाराजांची लढाई मुघलासोबतचीच नव्हती, तर त्या गद्दारांसोबतचीही होती, ज्यांच्यामुळे त्यांना आपलं जीवन गमवावं लागलं. आणि या बलिदानामुळे मराठ्यांचं रक्त सळसळलं. आणि त्या मराठा एम्पायरचा उदय झाला जिथं आपण पेशवा बाजीरावसारखे योद्धा बघितले, ज्यांनी पूर्ण मराठ्यांना 30% भारतामध्ये पसरवलं होतं. विकी कौशलनं तसंच या कॅरेक्टरला प्ले केलंय जसं त्याने केलं पाहिजे होतं. पूर्ण सिनेमामध्ये त्यांची ॲक्टिंग एक नंबर आहे. महाराजांच्या जीवनाला स्क्रीनवर उतरवणं एवढं सोपं नव्हतं, पण विकी कौशलने ते करून दाखवलं. हा सिनेमा नो डाऊट त्यांच्या करिअरचा बेस्ट असणार आहे. त्याचबरोबर AR रहमानचे म्युझिक एकच नंबर भावा. संपूर्ण फिल्म जो वाईब घेऊन येतो ते चांगला आहे. असल्या फिल्मच्या फिमेल कॅरेक्टरला एवढा स्क्रीन वेळ नाही भेटत, पण महाराणी येसूबाईच्या रोलमध्ये असलेली रश्मिका मंदानानं चांगलंच पात्र केलं. त्यांचं स्ट्रॉंग कॅरेक्टर फिल्म पूर्ण इमानदारीने दाखवतं. आणि त्याचबरोबर अक्षय खन्नानं औरंगजेबाचं पात्र अगदी तसंच निभावलं जसा तो होता. त्याचं ते गप्प राहणं स्क्रीनवर एक वेगळीच फील देत होतं. आणि शूटिंगच्या वेळेला विकी आणि अक्षय एकमेकांसोबत बोलतही नव्हते, कारण स्क्रीन अजूनही चांगली वाटेल आणि रिअलिस्टिक वाटेल. त्यामुळे फिल्मचं ॲक्शन खूप चांगलं आहे, पण ते शेवटचे 20 मिनिटं ते अजूनही विचार केला तर अंगाला काटे येतात. ते पाहून मला असं वाटलं, माती पाण्याने नाही तर वीर महात्म्यांच्या रक्ताने घेतली आहे. सगळं होऊन हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना नमन करतो. तुम्ही हा चित्रपट बघितला असाल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओ.